नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आणखी एका नवीन व्हिडिओवर. काळचक्राचे रहस्य. हिंदू धर्मात काळाला महाकाळ म्हटले गेले आहे, जो चक्राकार फिरतो. या चक्रात 4 युग आहे: सत्ययुग, त्रेतायुग, द्वापरयुग आणि कलियुग. सध्या आपण कलियुगाच्या पहिल्या चरणात आहोत. कलियुगाचे एकूण आयुष्य 4,32,000 वर्षे मानले जाते. जेव्हा या युगाचा अंत जवळ येईल तेव्हा सृष्टीमध्ये असे बदल होतील ज्याची कल्पना करणेही आज कठीण आहे. हा अंत केवळ विनाश नसेल, तर तो एका नवीन सृष्टीचा जन्म असेल. कलियुगाच्या अंताची लक्षणे. निसर्ग आणि मानवी शरीर. पुराणानुसार कलियुगाच्या शेवटी मानवी शरीरात मोठे बदल होतील. मानवाची सरासरी उंची केवळ 2 ते 3 फूट उरेल आणि त्याचे आयुष्य 20 ते 30 वर्षांपर्यंत मर्यादित होईल. 12 वर्षाच्या वयातच माणसे वृद्ध दिसू लागतील. निसर्ग पूर्णपणे कोपलेला असेल. कडक ऊन पडेल, ज्यामुळे नद्या, तलाव आणि समुद्र आटून जातील. पाऊस पडणे बंद होईल आणि पृथ्वीवर भीषण दुष्काळ पडेल. अन्नाच्या एका दाण्यासाठी लोक एकमेकांची हत्या करतील. झाडांना फळे येणार नाही आणि गायी दूध देणे बंद करतील. नैतिक आणि सामाजिक. कलियुगाच्या शेवटी धर्म पूर्णपणे नष्ट झालेला असेल. लोक केवळ पैशाची पूजा करतील. नातेसंबंधाचे अस्तित्व संपलेले असेल. पुत्र आपल्या पित्यावर हात उचलेल आणि शिष्य आपल्या गुरुचा अपमान करेल. स्त्रिया सुरक्षित नसतील आणि समाजात केवळ व्यभिचार आणि अधर्माचा सुळसुळाट असेल. जे लोक खोटे बोलतील आणि फसवणूक करतील त्यांना समाजात मान मिळेल. चोर हे राजा बनतील आणि राजा हे प्रजेचे शोषण करणारे लुटारी बनतील. लोक केवळ पोटाची भूक भागवण्यासाठी कोणत्याही थराला जातील. भयप्रद हवामान आणि नैसर्गिक आपत्ती. कलियुगाच्या शेवटच्या टप्प्यात पृथ्वीवर संवर्तक नावाची ढग गर्जना करतील. हे ढग इतकं प्रचंड पाऊस पाडतील की संपूर्ण पृथ्वी जलमय होईल, परंतु त्याआधी भीषण उष्णता असेल. 12 सूर्याचे तेज एकाच वेळी पृथ्वीवर पडेल, ज्यामुळे सर्व पर्वत आणि वनस्पती जळून खाक होतील. ज्वालामुखीचे उद्रेक वाढतील आणि वारंवार येणारे भूकंप जमिनीचा चेहरा मोहरा बदलून टाकतील. भगवान कल्कींचा अवतार आणि युद्धाची सुरुवात. जेव्हा पृथ्वीवर पापाचा घडा पूर्णपणे भरेल तेव्हा भगवान विष्णू आपल्या 10व्या आणि अंतिम अवतार कल्की धारण करतील. कल्की पुराणानुसार त्याचा जन्म उत्तर प्रदेशातील शंभर नावाच्या ग्रामामध्ये एका विद्वानाच्या घरी होईल. ते देवदत्त नावाच्या पांढऱ्या घोड्यावर स्वार असतील आणि त्यांच्या हातात रत्नमारून नावाची दिव्य तलवार असेल. कल्की भगवान हे केवळ एक योद्धे नसतील, तर ते एक ईश्वरी शक्तीचे साक्षात रूप असतील. ते पृथ्वीवरील सर्व अधर्मी, पाखंडी आणि दुष्ट राजांचा संहार करतील. त्यांच्या सोबत भगवान परशुराम, हनुमान, कृपाचार्य आणि अश्वत्थामा यासारखे सप्त चिरंजीवी सुद्धा युद्धात सहभागी होतील. हे युद्ध जगातील शेवटचे आणि सर्वात मोठे धर्मयुद्ध असेल, ज्यामध्ये सर्व अशुद्धतेचा नाश केला जाईल. कलियुगाचा महाप्रलय आणि शुद्धीकरण. विनाश झाल्यानंतर भगवान कल्की पृथ्वीचे शुद्धीकरण करतील. हजारो वर्षांच्या पापानंतर पृथ्वी पुन्हा एकदा पवित्र होईल. श्रीमद पुराणानुसार जेव्हा सूर्य, चंद्र आणि बृहस्पती गुरु एकाच वेळी पुष्य नक्षत्रात येतील तेव्हा कलियुगाचा काळ संपून सत्ययुगाची पहाट होईल. या प्रलयानंतर जे काही शिल्लक राहतील ते अत्यंत स्वास्तिक आणि शुद्ध असेल. सत्ययुगाचे पुनरागमन, नवीन सृष्टीची पहाट. कलियुगाच्या काळोखानंतर जेव्हा सत्ययुग पुन्हा सुरू होईल तेव्हा मानवाची बुद्धी
पुन्हा एकदा ईश्वराकडे वळेल. लोक पुन्हा सत्य बोलू लागतील. पुन्हा एकदा हिरवीगार झाडे होतील. आजार, गरिबी आणि दुःख यांचा पूर्णपणे नाश होईल. माणसे हजारो वर्ष जगतील आणि समाजात केवळ प्रेम आणि शांती नांदेल. हे चक्र पुन्हा एकदा सत्ययुगापासून सुरू होईल आणि सृष्टीचे नियम पुन्हा प्रस्थापित होईल. कर्माचा संदेश, कलियुगाचा शेवट ही एक चेतावणी आहे. जरी हा काळ विनाशाचा असला तरी भक्ती करण्यासाठी आणि सत्कर्म करण्यासाठी हा काळ मोक्ष मिळवण्याचा सर्वात सोपा मार्ग आहे. पुराणामध्ये म्हटले आहे की कलियुगात केवळ देवाचे नामस्मरण केल्याने सुद्धा तोच पुण्य मिळतो जो सत्ययुगात हजारो वर्षांच्या तपाने मिळत असते. त्यामुळे विनाशाची भीती न बाळगता मानवाने आपल्या कर्मावर लक्ष केंद्रित केले पाहिजे. आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही हा व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद. जय श्री विष्णू.